समास 6 भ्रमनिरूपण. या समासात विवेक प्रलय कसा करावा हे सांगताहेत. त्यासाठी माणसाने योग्य दिशेने विचार करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे. अज्ञानाने कोणत्याच वस्तूचे खरे ज्ञान होत नाही आणि कित्येकदा त्या वस्तूची विपरीत कल्पना आपण करून बसतो. यालाच भ्रम असे म्हणतात. भ्रमापोटी माणूस व्यवहारातही अनेक चुका करून बसतो आणि म्हणूनच भ्रमाचा निराश होण्यासाठी ज्ञानाची प्राप्ती आवश्यक आहे. श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहार याचा निरोपिला व्यवहार. परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा. होते वर्तते आणि जाते याचा संबंध नाही तेथे. आद्य भव्य अवसानते संचलेची आहे. परब्रह्म असतची असे मध्येची हा भ्रम भासे. भासे परंतु अवघा नासे कालांतरी. यामध्ये जास विवेक आहे तो आधीच जाणता आहे. सारासार विचारे पाहे म्हणून या. बहुत भ्रमिष्ठ मिळाले त्यात उमजल्याचे काय चाले. सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे. त्या उमजल्याचे लक्षण काही करू निरूपण. भ्रमाहून विलक्षण महापुरुष. भ्रम हा नसेल जयासी मनी ओळखावे तयासी. ऐक आता भ्रमासी निरोपिजेल. एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले. त्या वेगळे भासले ते भ्रमरूप. जयासी बोलिला कल्पांत त्रिगुण आणि पंचभूत. हे अवघेची समस्त भ्रमरूप. मी तू हा भ्रम उपासना ही भ्रम. ईश्वर भाव हा ही भ्रम निश्चयेसी. आता भ्रमाचा विचारू अत्यंतची प्रांजळ करू. दृष्टांतद्वारे विवरू श्रोतयासी. भ्रमण करिता दूरी देशी दिशा भुली आपणासी. का ओळखी मोडे जीव लगासी या नाव भ्रम. ठेविला ठाव तो विसरला का मार्गी जाता मार्ग चुकला. पट्टणामध्ये भांबावला या नाव भ्रम. वस्तू आपणा पासी असता गेली म्हणून होये दुश्चिता. आपले आपण विसरता या नाव भ्रम. दुश्चिन्हे अथवा अपशकुन मिथ्या वार्तेने भंगे मन. वचके पदार्थ देखोन या नाव भ्रम. काच म्हणून उदकात पडे कास भा देखोन दर्पणी पवाडे. द्वार चुकोन भलतीकडे जाणे या नाव भ्रम. आता जे जे देईजे ते ते पुढे पाविजेते. मेले माणूस भोजना येते या नाव भ्रम. ये जन्मींचे पुढिले जन्मी काही एक पावेन मी. प्रीती गुंतली मनुष्याचे नामी या नाव भ्रम. मेले मनुष्य स्वप्ना आले तेणे काही मागितले. मनी अखंड बैसले या नाव भ्रम. देहाभिमान कर्माभिमान जात्याभिमान कुळाभिमान. ज्ञानाभिमान मोक्षाभिमान या नाव भ्रम. ब्रह्मा लिहितो अदृष्टी आणि वाचून जाते सटी. ऐशा प्रकारीच्या गोष्टी या नाव भ्रम. उदंड भ्रम विस्तारला
अज्ञानजनी पैसावला, अल्पसंख्येते बोलिला, कळावया कारणे. ज्ञात्यास नाही संसार, ऐसे बोलती अपार, गतज्ञात्याचे चमत्कार, या नाव भ्रम. येथे आशंका उठिली, ज्ञात्याची समाधी पुजिली, तेथे काही प्रचित आली किंवा नाही. तैसेची अवतारी संपले, त्यांचेही सामर्थ्य उदंड चाले, तरी ते काये गुंतले वासना धरूनी. ऐसी आशंका उद्भवली, समर्थे पाहिजे निरासिली, इतुकेन समाप्त झाली कथा भ्रमाची. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे भ्रमनिरूपण नाम समास 6वा. श्रीराम.